ओके दिव्या, हे सगळं किती गोड आहे ना. हे बघ, आपलं बाळ सुद्धा असंच गोंडस असणार आहे. बरं ऐक, आता डॉक्टर जे काही सांगतील ते नीट ऐकायचं आणि तशी काळजी घ्यायची आपण. ओके? हो. आता काय करू मी? चंदन ऐकायला तयार नाहीये आणि इथून आत गेले तर माझं भांड फुटेल. काहीतरी करायला लागेल. दिव्या, मी ना खूप एक्साइटेड आहे. तू नाही आहेस का? मला भीती वाटते. समजू शकतो, अगदी साहजिकच आहे, पण काळजी करू नकोस. चंदन, मी काय म्हणते, आपण जाऊयात ना इथून घरी. काय गरज आहे डॉक्टरांना दाखवायची? गरज तर आहे दिव्या, असं काय करतेस? आणि बघ, तू टेन्शन नको घेऊ, मी आहे ना इकडे. डोंट वरी. तुला माहिती आहे ना हॉस्पिटलची. दिव्या, हा हा, चल चल चल, नंबर आला आपला. चल 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 चल. हो, आले. चल चल पटकन चल. दिव्या, चल पटकन. चल. आणि हे बघ, काही त्रास होत असेल तर डॉक्टरांना नीट सांग. काय डाऊट्स असतील सगळे क्लिअर कर. ओके? चंदन, तुझी ही काळजी माझी धडधड वाढवती. मला काही करून इथून सटकावं लागेल. काय झालं? कसला विचार करतेस? नाही, काही नाही. नक्की? हो. चल चल, डॉक्टरांनी बोलवलं आपल्याला. चल. आई गं! दिव्या, काय झालं? लागलं मला. ह्या बावळट बाईला दिसत नाही का? एक मिनिट, तू चिडचिड करू नको. या अवस्थेत चिडचिड करू नये. तुम्ही समोर बघून चालत नाहीत, मला काय बोलताय? ए, बावळट बाई, दिसलं नाही का तुला? मी जात होते ना माझं. दिव्या हे बघ. अरे बघ ना चंदन, ही बावळट बाईला दिसलं नाही का? मी परत सांगते, तुम्ही माझ्या रस्त्यात आलात. तुमची चाल नीट आहे का? ओ ताई, काय बोलताय? बघितलंस? या अशा ठिकाणी थांबणार आहोत आपण. यांना बोलायची पद्धत नाहीये. हे ट्रीटमेंट काय व्यवस्थित करतील? चंदन, नर्स अशा आहेत, डॉक्टर्स कसे असतील? ओ नीट बोला तुम्ही जरा. काय चुकीचं बोलले मी? मला जायचंय तर जा, पण आमच्या क्लिनिकला उगाच काही बोलू नका. तो नेतात काय माहित. ए, मला काही इंटरेस्ट नाही हा थांबण्यात इथे. अगं दिव्या, शांत हो ताई, शांत. चंदन, इथून गेल्याशिवाय मी शांत होणार नाही. तुम्ही पण आमच्या क्लिनिकची शांतता भंगच करताय. बघितलंस? हो, बघितलं. ताई, जातो आम्ही. काळजी करू. जाऊ, चल लवकर. हो, चिडचिड करू नको. चल. काय बाई आहे हीच, एवढी चिडचिड करते तर बाळ पण चिडचिडच करणार ना. हा आहे पेपर स्प्रे. हा नेहमी आपल्या सोबत ठेवायचा आणि विसरू नका, हा अशा ठिकाणी ठेवायचा की ज्या क्षणी आपल्याला त्याची गरज असेल तो लगेच सापडला पाहिजे. पण शिवा, हे वापरायचं कसं? तू बॅग आणली तुझी? हो. आण बरं. हा स्प्रे आहे. कुठे ठेवशील बॅगेत? आतल्या चेन मध्ये. नाही अगं, एवढा वेळ नाही आपल्याकडे. आता सायलीताई काय म्हणाली की हाताला लागेल असं ठेवायचं. समजा तू इथे ठेवलास, कुठे ठेवशील? इथे ठेवला. करेक्ट. समजा कोणीतरी अचानक हात पकडला तर तू कुठून काढशील? या हाताने काढेन. करेक्ट. आणि आता डोळ्यांवर पकडायचा, डोळ्यांना टार्गेट करायचं. करेक्ट, माझ्या समोर. पण त्याला जर त्रास झाला तर? त्रास झाला तर होऊ दे त्रास. त्याचे डोळे तुझ्यावर होते की नाही? मग आपल्याला जो कोणी नडेल त्याला फोडायचं असं मनात म्हणायचं आणि सरळ डोळ्यावर स्प्रे धरायचा. नाकात आणि डोळ्यात गेला पाहिजे स्प्रे. त्याने काय होईल तर त्याने तुम्हाला जर पकडलं असेल, काही केलं असेल तर त्याची ती पकड आहे ना, ती सैल होईल. तुम्हाला माहिती आहे काय करायचं? आलं लक्षात? बरं, तुम्हा सगळ्यांसाठी मी एक पेपर स्प्रे आणलेला आहे, तो आम्ही तुम्हाला देतो. झालं? खरं तर याचा वापर करायची वेळ नाही आली तर मला खूप आनंद होईल, पण जर आलीच तर काय करायचं? करेक्ट. चला, आजचा क्लास संपला. आपण भेटूया लवकर.
शिवा काय झालं? तुझ्या घराबद्दल कळालंय आम्हाला. हा ते ठीक आहे, होईल काहीतरी. तू आमची इतकी मदत करतेस, तुलाही आमची काही मदत लागली तर सांग आम्हाला, करू आम्ही. तू म्हणालीस तर त्या तुझ्या काकांना इथे आणून लोळवू आपण. तुमच्यात ही हिंमत आली आहे हे बघूनच मला खूप भारी वाटतंय. पण शिवा, तू आता काय करणार आहेस? आहे एक आयडिया, बघूया. दिव्या, तू कशाला इतकी चिडचिड करतेस? हे बघ, तुला तुझ्या रागावर कंट्रोल आणायला लागणार आहे. सॉरी चंदन, मला कळतच नाही अरे काय झालं ते. ठीक आहे, मूड स्विंग्स आहेत, होतात अशा अवस्थेत. हो का? म्हणजे काय, अभ्यास केलाय मी. नाही पण ती बाई चुकीचीच होती अरे. मी माझ्या बाळाला अशा कुठल्याही ठिकाणी नाही दाखवणार. ठीक आहे, मग आता काय करायचं? एक मिनिट, गॅरेज मधनं फोन येतोय. हा अप्पर बोल. हा चंदन, भाई कुठे आहे? हा रे, जरा दिव्या बरोबर बाहेर आलो होतो. काय झालं? अरे जरा गॅरेजवर एक काम होतं, येशील का? आत्ता? हा यार जरा. ठीक आहे, जरा इथलं काम संपवतो आणि येतो लगेच. हा हा ठीक आहे ओके. हा काय करायचं आता? तू जा ना गॅरेजवर, तुला काम आलंय ना. अगं पण हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे, दाखवून देऊ ना. नाही अरे चंदन, मी ठरवलंय मी माझ्या बाळाला अशा कुठल्याही ठिकाणी नाही दाखवणार. मी एक काम करते, माझी एक ओळखीची डॉक्टर आहे, मी तिच्याकडे जाऊन येते. तू जा गॅरेजवर. बरं ठीक आहे, पण नीट जा. हा हो, तू नको काळजी करूस, तू कामावर लक्ष दे चंदन. आता आपल्याला खूप पैसे लागणार आहेत बाळासाठी आणि मलाही जॉब नाही करता येणार आहे. हो, तू त्याचं टेन्शन घेऊ नको. तू फक्त नीट जा, रिक्षाने जा आणि रिक्षाने ये. हे पैसे लागतील, ठेव. तुझ्याकडे आहेत? अगं मला कशाला लागतात पैसे, मी जातो आपला बरोबर. पण तू नीट जा, काळजी घे. भेटू घरी. हो. किट्टू डार्लिंग, तू होतीस कुठे? कुठे होतीस म्हणजे? काम करत होते. अगं पण आता तुला काम करायची काहीच गरज नाहीये, सीताईने सांगितलं ना तसं. पूर्णपणे सुटका झालेली नाहीये माझी अजून. आणि त्यात ते शिवाची लोक घरात आहेत ना, ते मला अजिबात बघवत नाही. अगं या घरचं सोड. आता मी आशू आणि शिवाला बोलताना ऐकलं, शिवा आणि तिची पाना गँग तिकडे त्या जगदीशच्या घरात घुसायचा प्रयत्न करतायत पेपर्स मिळवण्यासाठी. मग म्हणजे अगं हे तुला त्याचं काहीच वाटत नाही? अगं खूप सिरियस इश्यू आहे हा. मी तर जगदीशला फोन करून सांगितलं सुद्धा, अलर्ट राहा म्हणून. आता होणार आहे राडा. हे बघ, काय राडा व्हायचा आहे ना, तो होऊ दे. मला आता कशाशी काही देणं घेणं नाही. आणि तसंही तो जगदीश आता आपल्यासोबत नाहीये सुहास. त्याला घर मिळवायचं होतं, मिळवलं, झाला लांब, फिरला तो. आपल्याला कळायला हवं होतं ना, जो स्वतःच्या आईचा नाही झाला तो आपला होईल. आणि तसंही सध्या आपल्या घरात जे चाललंय ना, ते सहनच होत नाहीये मला. मॅडम, सहन होत नसेल ना तरी सहन करावं लागेल. कारण जर का आता आपण काही केलं तर या आउट हाऊस मधून डायरेक्ट रस्त्यावरती येऊ. मग काय करायचंय आपण? माझ्याकडे एक आयडिया आहे. कसली आयडिया? हे बघ, शिवाच्या माहेरच्या माणसांचं या घरात राहणं आपल्याशिवाय आणखीन कुणाला खटकतंय का हे शोधून काढायचं. म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतः चालवायची? येस. तिकडे कोण आहे? तू आधी हळू बोल. चंदनने सगळी ना सेटिंग लावली आहे, तू त्याला घेऊन ये. त्याचा पण कोणी नाहीये तिकडे. चला नक्की ना? या तुम्ही या. हे पोरांनो, बरं झालं तुम्ही मला सांगितलं जगदीश नाही येते. आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. मला कळतंय हे सगळं चुकीचं आहे, पण आता काय करावं लागणार आपल्याला? ग शिवा, जसं आम्हाला कळालं तसं मी तुला कॉल केला. हे बघ, असं केल्यावरच आपल्याला कागदपत्र मिळतील, कळलं? आणि शिवा, तो काही चुकीचं करत नाहीये. हे घर तुझंच आहे आणि तुलाच मिळणार. काही टेन्शन घेऊ नकोस. आत्ता उघडतो बघ. बोलता खूप बोलता. टीप लागली, तो येतोय. या साहेब, या साहेब इथे जाईल. या हे बघ, हे
इथेच होते हो साहेब आता. कोण हा आणि कुठे? हो नाही इथेच होते बहुतेक आहे ना लपले असणार. मला काय वाटतं साहेब तुम्हाला बघून आहे ना पळाले असतील हो. टाइमपास करतोय का रे? नाही हो साहेब टाइमपास काय. अहो साहेब मी खरं सांगतो इथेच होते. मला काय वाटतं माहिती ते लपले असावे किंवा आहे ना तुम्ही आलात ना म्हणून ते पळाले असतील हो. अच्छा, त्यांना स्वप्न पडलं होतं आपण येणार आहे त्याचं? नाही बहुतेक कोणीतरी टीप दिली असणार साहेब त्यांना. हो का? आणि तुझं काय? तुला कोणी खोटी टिप दिली? मी नाही हो असं काय खोटी टीप नाही. मी खरं सांगतो साहेब अहो खूप लबाड पोर आहे ती. माझी बायको आहे ना मुलाला शाळेला सोडायला जाते त्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलं असणार. हो जाम त्रास देतात तुम्हाला. हो दार वाजवतात दगड मारतात. एकदा तर हे लिंबू साहेब 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 काही करा साहेब. साहेब मला प्रोटेक्शन द्या साहेब. अच्छा हो का? Z+ सिक्युरिटी देऊ की RCF? काय साहेब चेष्टा करताय हो. जीव धोक्यात आहे हो माझ्या. काही करा हो प्लीज प्लीज साहेब. हे बघा, मागे त्यांना जेलमध्ये टाकलं होतं कारण जे काय घडलं ते आमच्या डोळ्यांसमोर घडलं होतं. आणि आता तुम्ही म्हणताय म्हणून हे सगळं करणं शक्य नाहीये आणि काही पुरावा पण नाहीये. कळतंय ना तुम्हाला? आणि आम्हाला ना असं सारखं बोलवत जाऊ नका. एवढीच कामं नाहीयेत आम्हाला. काय माणूस आहे? हो 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 साहेब. हो हो हे चुकीचं आहे हो साहेब. हो ते त्या शिवाला आणि तिच्या चिल्लर गँगला बघून घेतो. शिवा थोडक्यात वाचलो बाबा. खरंय. शिवा शिवा काय झालं? कुठे हरवलीस तू? काय नाही, उभी आहे असंच. सांग ना काय झालं? आज गेली होतीस ना तिथे, पेपर्स मिळाले? अशी मिळाले असते पेपर्स पण ते काकाला कुठून टीप लागली काय कळत नाही यार. म्हणजे काय नक्की? अरे म्हणजे आम्ही सगळी फिल्डिंग लावली होती. पूर्ण सोय केली होती आत घुसायची घरात. बरं झालं तुम्ही सटकलात तिथनं, नाही तर ते पोलिसांना प्रश्नांची उत्तरं देत बसावं लागलं असतं. नाही यार, हे ना हे घरात घुसणं वगैरे हा पर्यायच नाही आता. वेगळा काहीतरी मार्ग शोधायलाच लागणार. काका खूप अलर्ट झालाय. माझ्याकडे एक पर्याय आहे. ऐकून घे. आपण समजा काकाकडनं ते घर विकत घेतलं तर त्याला विचारू ना त्याला किती पैसे हवेत आणि फेकू त्याच्या तोंडावर पैसे. सगळा विषयच मिटेल ना. अगं अशी माणसं हावरट असतात पैशांसाठी. ते अरे पण अशा माणसांना पैसे देऊन वर चढवायचं नाहीये ना. उद्या उठून तुझ्याकडे कुठल्या वेगळ्या गोष्टींसाठी पैसे मागितले तू काय देणार आहेस का? असं नाही करायचंय. मला ना त्याला घरात घुसून मारावंसं वाटतंय. त्याला काय वाटतंय रे की घर मिळवलं, पुरावे आले आपल्या बाजूने, मग काय जिंकला तो? त्याच्याकडनं तर आपलं घर मिळवणारच आहे मी, तेही पुराव्यांसकट. आणि नाही आजीच्या पायाशी टाकलं ना माफी मागायला तर नावाची शिवा नाही मी. नक्की होईल. पण तू खूप टेन्शन घेऊ नकोस. हे होण्यासारखं आहे. हे करू शकतो आपण. मला खरंच नाही कळत आहे काही. शिवा मला एक गोष्ट सांग, तुझ्या मनात काय चाललंय आता? कसलं टेन्शन आहे? अशू, मला असं वाटतं की आपलं घर परत नाही मिळालं तर काय करायचं? हा ऑप्शनच नाही आणि टेन्शन घेण्यात तुला अलाउड नाही. हे बघ, ते घर आपलं आहे, ते आपल्याला मिळणारच. आपल्याला फक्त ती कागदपत्र हवी आहेत. दॅट्स इट. त्या काकाला आपण धडा शिकवायचाच आहे. शिवा हे तू खचून चालणार नाही. तू इतरांना धीर देणं गरजेचं आहे आणि मी तुला धीर देणार. काय करतोय? तुझ्या अंगातून सगळं टेन्शन काढून टाकतोय, बाकी काही नाही. बरं तर वाटतं बाबा मला. किती छान वारा सुटलाय ना. तर बसवत नाही. पण मुंबईच्या वातावरणाचं काही सांगता येत नाही. आता छान वारा सुटलाय, थोड्या वेळाने पाऊसही पडेल. हो खरंच आहे. सगळीच सर मिसळ आहे. अशा छान आईस्क्रीम खायची इच्छा होतीये ना. अरे वंदना ताई, हो तिची इच्छा होते ना आईस्क्रीम खायची आणि घरात आहे आईस्क्रीम. आहे हो.
कीर्तीताई, तुम्ही तिकडेच आहात तर प्लीज आईस्क्रीम घेऊन याल. मला कंटाळा आलाय, मी नाही जाणार. हा ठीक आहे, मी आणते. अरे एक मिनिट, तू बस. कीर्ती, अगं दिव्या प्रेग्नंट आहे, तिचे डोहाळे नको का पुरवायला? जा घेऊन ये जा. हा तर काय सांगत होते मी? दादा आणि बहिणीचे किस्से. सगळी मजा त्यातच आहे. म्हणजे शिवाच्या मित्रांनीच सांगितलं मला, आशू आणि मांजा त्यावेळेला क्रिकेट खेळायला पण वस्तीत गेले होते. पण खरंच हा, आशू आणि शिवा तुमचे किस्से मात्र भन्नाट आहेत. हो हे खरं आहे, पण तुला माहितीये ना काकू आणि शिवाचे किस्से काय कमी आहेत का? काय बोलू का त्यांना असं? हो मग काय? काय? अहो, म्हणजे ठीक आहे, मी एक किस्सा सांगते. शिवा बहिणीने एकदा काकूला प्रपोज पण केलं होतं. हो. वहिनी काही चिडली होती तेव्हा. आता बघ कशी असते. शिवा काय ग? हो म्हणजे काय, सासू सुनेमधलं प्रेम असं वाढत गेलं पाहिजे ना. पण काय उपयोग, सीताईंनी अजून उत्तर नाही दिलं चंदन मला. देणार, उत्तर देणार, स्पेशली देणार. स्पेशल कधी? कळेल, वेळ आली की कळेल. आली आईस्क्रीम आलं. आलं ना बाई तुझं आईस्क्रीम. थँक्यू कीर्तीताई. तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू मी टिकूच देणार नाही. ऐका ना, मी हे फोडणीचं बघते, तुम्ही तोपर्यंत टोस्टर मधून टोस्ट काढून घेता, नाश्त्यासाठी होती. पण ते कधी वापरलं नाहीये मी, म्हणजे कसं करायचं ते माहिती नाहीये. एवढंही जमत नाही. काही नाही, टोस्टर मध्ये ब्रेड टाकायचे आणि काढायचे, बटन दाबायचं फक्त. बरं करते मी. हे का? हो, एकच टोस्टर आहे तिथे. आता काय करायचंय पुढे? बटन दाबा ना. ते काही होत नाहीये ते. अहो खाली बटन आहेत ना, ते दाबा ना. पण एवढी सगळी बटन आहेत, त्यातलं कुठलं? अरे देवा, थांबा आलेच. अहो वाचा ना, तिथे लिहिलंय. नाही तुम्हाला वाचता येत नसेल ना? नाही ठीक आहे, मी दाखवते तुम्हाला. हे बघा, लक्ष द्याल ना, मी ते फोडणीचं बघते. लक्ष द्या, नाही तर जळेल उगाच. अगं बाई, यातनं धूर येतो. हे काय झालं? हे बंद कसं करायचं? होईल होईल ते आपोआप. अहो नाही, धूर येतोय, करपले. अगं कसला वास येतो. अहो काय केलं तुम्ही? सगळं धूर झालंय घरात. बाहेर काढायचं. ते जळलं. हात नका घालू त्याच्यात. थांबा एक मिनिट. बापरे. अहो अरे बापरे. हे अहो सगळं काळं झालं ना, काय वाया गेलं सगळं. ती अगं त्यांना माहित नसेल. हरकत नाही वंदनाताई. खरंच मी कधी वापरलं नाही होत ते. अन्न वाया जातं ना. वंदनाताई शांत व्हा, काही वाईट वाटून घेऊ नका. मी आले ना, मी बघते. तुम्ही जा बघू. या अहो नाही, ते साफ करायचं. मी बघते. मी बघते. मला खरंच कळलं नाही हो कसं झालं ते. बघितलंच ना काकू, अगं सगळं वाया गेलं. हे बघ, मी नसते तर काय झालं असतं? अगं ते टोस्टर फुटलं असतं, घराला आग लागली असती. बरं झालं मी होते. कीर्ती, पण तू त्यांना हे करायलाच का दिलंस? झालं आता, ह्यात पण माझीच चूक आहे का? तू मलाच बोल, सगळे मलाच बोलतात. पण मी तुला सांगते, या लोकांवर ना विश्वास ठेवून चालणार नाही. ह्यांच्या भरोशावर काहीच ठेवून चालणार नाही. मी जस्ट सांगून ठेवलं, उद्या माझ्यावर नको यायला. ठीक आहे, बरं हरकत नाही. तू काम कर, मी बघते. हे पण घेऊन जा.